श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनऊ रघुबर बिमल जसु जोदाई कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेस विकार महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनां पितदवसन्नास्तु ये गिरः अथा वाच्य सर्वस्व सुमति परिणामावधि गुणन् ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन याती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्तनाचते गोंधळाई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे विठाला विठाला असो पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला भंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा परमार्थातला प्रयत्न करत असताना शेवटचा दिवस कसा गोड होतो याची गोड चिंतन सांगणारा हा अभंग आहे। आपण आपल्या 12 वाजेपर्यंतच्या 12:15 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये त्याचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या विरमगाव नावाच्या गावी ज्यांचा जन्म झाला असे वैकुंठवासी कैलासवासी श्री जनार्दन भाऊ गणपत अधाने या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव गोपाल जनार्दन अधाने वर्षा कृष्णा जाधव सौभाग्यवती शीतल गणेश शिंदे आणि सौभाग्यवती वर्षा अशा 2 मुली आहेत। गोपाल नावाचे चिरंजीव आहेत, संजय गणपत अधाने भरत गणपत अधाने बंधू आहेत आणि उषा सुभाष जाधव अशी एक बहीण आहे। असा मोठा परिवार या जनार्दन भाऊंच्या पाठीमागे उपलब्ध आहे आणि या समस्त परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपल्या वडिलांचं प्रथम वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी या परिवारानं आयोजित केलेलं आहे। जनार्दन स्वामी महाराज जय जनार्दन आपण म्हणतो, जय बाबाजी भक्त परिवार आपण म्हणतो। मोठा आश्रम वेरूळला शांतिगिरी महाराजांचा जय बाबाजी भक्त परिवार आहे आणि त्या बाबाजी भक्त परिवाराचे जनार्दन महाराजांचे ते एकनिष्ठ भक्त होते आणि त्याद्वारे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी जय बाबाजी भक्त परिवाराचं मोठं काम संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाहिलं आणि एक देवाची सेवा देशाची सेवा धर्माची सेवा करत असताना लोक जोडत असताना समाज जोडत असताना भक्तीमध्ये लोक आणत असताना गेल्या वर्षी मात्र अत्यंत एक हृदयद्रावक दुःखदायक घटना या परिवाराच्या जीवनामध्ये घडली आणि सगळ्यांना हवे हवेशी वाटणारे सगळ्यांच्याबद्दल आपुलकी असणारे एवढा समाज ज्या अर्थी पावसात येतो त्या अर्थी प्रत्येकाला जीवापाड प्रेम करणारी ही व्यक्ती आपल्यातून निघून गेली आणि त्यांचा दशक्रिया विधी झाला, गंगापूजन झालं आणि आता पुन्हा वर्ष श्राद्ध थाटामाटामध्ये साजरं व्हावं असा एक अट्टहास या परिवाराच्या मनामध्ये आला। आमचे जाधव डॉक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून विकास महाराज वळदगावकर यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून आमची सगळी जिवलग मंडळी बाबाजी परिवारातली राजू शेठ गणपतराव काळे मामा हे सगळी माझ्या जीवावर फार प्रेम करतात। एखाद्या वेळेला आमचं प्रेम कमी पडेल पण त्यांचं आमच्यावर कधी कमी होणार नाही अशी सगळी जय बाबाजी भक्त परिवारातली मंडळी या सगळ्यांनी आग्रह केला की अक्रूर महाराजांचं कीर्तन झालं पाहिजे आणि विकास महाराजांच्या माध्यमातून जाधव डॉक्टरांच्या माध्यमातून ही सेवा आमच्यापर्यंत आलेली आहे।
थोडंसं आता घटस्थापनेचा आज दिवस आहे आणि 2-4 आठवड्यापासूनच पंजाब डकनं आपल्याला सांगितलेलं आहे की भरपूर पाऊस येणार आहे. या 10 दिवसात तर खूपच पडणारे म्हणतात. कपाशी फिपाशी आता काही राहत नाही. देव कोपला, निसर्ग कोपला की मग तो अवघड असतो महाराज. रात्री 2 वाजल्यापासून माझ्या घरी इतका पाऊस चालू आहे गावाकडं. इतका पाऊस मी माझ्या जीवनात पाहिलाच नाही महाराज. धारच त्याची बंद नाही. धार अखंडित आणि ग चाली याला नित्य बंदच नाही. थोडं वाटलं होतं कीर्तनापुरतं बंद होईल, पण ते पण आता बंद व्हायना. यांचं गायन ऐकायचं म्हणून ते काही बंद व्हायना, असं झालं ते आता. पण असू द्या, अशा पावसाच्या व्यत्ययामध्ये सुद्धा जे हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, परी मी तुझीच वास पाहे विठोबागा. या भानुदास महाराजांच्या अभंगाप्रमाणे काही झालं तरी आम्ही आमच्या जनार्दन भाऊंचं कीर्तन करणार म्हणजे करणार, असा अट्टहास या मुलांनी धरला. नाही ते एखादा म्हटलं असता जाऊ दे आता पावसाचं नको, पण नाही, आमच्या वडिलांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी या शुद्ध हेतून या समस्त मुलीनं, मुलानं, गोपाळरावानं, वर्षाताईनं, अजून त्यांच्या भगिनी, या सगळ्या परिवारानं आणि समस्त आधाने परिवारानं हा कार्यक्रम आयोजित केला. त्या संबंधातून सगळ्यांना धन्यवाद देतो. विकास महाराज, जाधव डॉक्टरांना धन्यवाद देतो. आमचा सगळा अजय बाबाजी परिवार, त्यांना धन्यवाद. कीर्तन साथीला प्रदीप महाराज उर्फ चिलया बाळ महाराज, तुमच्या इकडच्या खालच्या भागात एक चिलया बाळा महाराज आहेत, ते पण ज्येष्ठ आहे. आणि हा आमचा गाजदेला चिलया बाळ, म्हणजे सध्या तरुण पिढीमध्ये गोड आवाज, सगळेजण त्याच्याकडे मगाशी बघत होते. दिसायला लहान आहे पण त्याची कीर्ती महान आहे. आवाज लय गोड आहे, असा पाय रोवूनच म्हणतो गडी बरं का. असे आमचे प्रदीप महाराज, चिलया बाळ महाराज, संभाजीनगरमध्ये खाली जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन बदनापूर या तालुक्यात महाराजांचं गाव आहे. अतिशय छान गातात. महाराजांना उपलब्ध आपण केलं, त्यांना धन्यवाद. आमच्या मराठवाड्याची गाणं कोकिळ आमचे बळीराम महाराज केजभट, अतिशय गोड त्यांचा गळा. पेटी संपून गेली पण त्यांचा आवाज काही संपला नाही, इतका उंच आवाज आमच्या बळीराम महाराजांचा आहे, त्यांना धन्यवाद. परिसरातील गावातील ज्यांनी चाल पुकारली, हरिभक्तपरायण वाकळे महाराज, वाटाळे महाराज, अतिशय त्यांचाही स्वभाव गोड आहे. श्री विठ्ठल, जय श्रीराम, फार गोड वाटलं बरं का. तुम्हालाही माझा धन्यवाद. आपण परिसरातील गुणीजन, भाविक मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी व त्या उपरण्यावाल्या बाबांच्या पासून इथपर्यंत आपण सगळी बरं का, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. मृदंगाचार्य हरिभक्तपरायण आमचे अमोल महाराज, अतिशय गोड पखावज वाजवतात. भरत महाराजांचे ते शिष्य आहेत, तुम्हालाही माझा धन्यवाद. पेटीवादक गोड आहेत. आमची बसलेली सगळे काळे मामा, ज्यांनी माझे खूप कीर्तन, फार गोड माणसं आहेत महाराजी, जीवापेक्षा जास्त. मी 15 दिवस हॉस्पिटलमध्ये आमचे बंधुराज होते संभाजीनगरला, मला काही यावंच लागलं नाही, या मंडळीनंच सगळं केलं महाराज. खूप जीवापेक्षा जास्त, आणि त्याच्यातच हे होते महाराज. भाऊ पण यांच्यातलेच महाराज, याच परिवारातले, दुसऱ्यासाठी कामी येणारे, समाजासाठी कामी. जय बाबाजी परिवार काय शिकवतो, दुसऱ्यासाठी कामी आलं पाहिजे. आपलं जीवन नुसतं माझंच घर, माझाच बंगला, माझी गाडी नाही, तर त्याच्या बरोबरीनं समाजाच्या कामी आलं पाहिजे, हाच खरा परमार्थ आहे. आणि ते शिकवण्याचं काम जय बाबाजी परिवार, शांतिगिरीजी महाराज, जनार्दन महाराज यांनी त्यांना शिकवलेलं आहे. आणि त्याच नावानं भाऊंचं नावच जनार्दन या परिवारानं ठेवलं. मोठी क्रांती केली. हॉटेल व्यवसाय असेल, मोठं त्यांचं काम आहे. आणि जिल्ह्यामध्ये 1 नंबरची आसामी तुमच्या तालुक्यामध्ये आहे. असे आमचे हे अदानी परिवारातले भाऊ गेले. दुःखद घटना घडली. एवढ्या लवकर जाऊ, त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम पोरांनी ठेवला असता, त्यांच्या समोर एखादं कीर्तन ठेवलं असतं. पण आता आपल्याला जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी, वैकुंठवासी म्हणावं लागतं. फार कठीण आहे. मी आल्या आल्या पाहत होतो, त्या नातवंड, मुली, नाती रडत होत्या. त्यांना आठवण येते त्यांच्या वडिलांची, आणि सगळ्यांनाच येत असते. म्हणून अशा सगळ्या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सहभागी होऊया. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करूया. सिस्टीम चांगली आहे. सिस्टीमवाले, मंडपवाले, डेकोरेशनवाले, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. पाऊस पडत राहील, तुम्ही माझ्याकडे बघा म्हणजे बरं होईल बरं का. ते तिकडे पाऊस नका, ते आलेलाची पाऊस तुम्ही सर्वांगाचे कान करून ऐका. सगळी बसलेली मंडळी बरं, कोणी संघर्ष योद्धा मनोज दादांचं काम करतायत, कोणी आरक्षणासाठी काम करते, प्रत्येक जण माणसं इथं बसलेली आहे. सगळ्या गावाला, परिसराला, भाविक भक्त, सगळे सोयरे, पै पाहुणे, आप्तष्ट, मित्र परिवार, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे, येणाऱ्या येऊ द्या. पावसाच्या आवाजाकडे लक्ष देऊ नका, माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. विठाला संसारातला एक प्रयत्न आणि परमार्थातला एक प्रयत्न, असे 2 प्रयत्न आहेत. आपण सगळेजण जो प्रयत्न करतोय तो संसारातला करतोय. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, माझं बरं असावं, माझं घर चांगलं असावं, माझा परिवार चांगला असावा, मला पैसे मिळावे,
माझं जीवन कष्टानं का व्हायना पण समृद्ध व्हावं। प्रत्येक माणूस संसारातला प्रयत्न करतो, का करतो? मी आनंदी असावं, पण एक संसारातला प्रयत्न आनंद देत नाही, संसारातला प्रयत्न सुख देत नाही, संसारातला प्रयत्न तुमच्या जीवनाला यशस्वी बनवत नाही। त्याचं कारण का? संसार मुळातच दुःखाचा आहे। दुःख बांधवडी आहे हा सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, हे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे। गोड चार किती गोड प्रमाण। दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही। ध्यानातच ठेवा, संसारातला प्रयत्न किती चिकाटीचा करा, किती क्वालिटीचा करा, कितीही मजबूत करा, 10 पिढ्यासाठी जरी तुम्ही केला तरी तो दुःखच देतो महाराज। संसार कधी कुणाच्या प्रयत्नाला यश देत नाही। या देशात या जगात सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जन्माला आला रावण नावाचा, अजून तेवढा श्रीमंत व्यक्ती नाही। तुकाराम महाराजांनी त्याच्यासाठी अभंगच लिहिला, कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घरं ऐका ऐका सोन्याची त्याच्या लंकेमध्ये। प्लास्टर विटा पत्रे कौलं छपर हे आपल्या घरी राहू दे, पाऊस आल्यावर गळतात हे आपली घरं आहेत। 7 कोटी सोन्याची घरं आहेत, अजून तेवढा श्रीमंत व्यक्ती नाही बरं का। तुका म्हणे ज्याची संपदा एवढी तेवढी कुणाचीच नाही, आतापर्यंत कुणाचीच नाही। अजून तुकाराम महाराजांना माहिती होतं येणाऱ्या काळात कलियुगात लोकांना वाटलं मी लय श्रीमंत, माझ्याकडे लय पैसा, त्याच्यामुळं आधीच सांगून ठेवलं तुकोबारायांनी हे की कितीही श्रीमंत झालं, कितीही गुंठेवारी वाढली, की लाख रुपये कोटी रुपये जरी भाव झाला, तर रावणा एवढा श्रीमंत अजून नाही नाही नाही। हो इंद्रबारी चंद्र छत्रधरी यमपानी वाहे घरी, ज्याच्या घरी इंद्र बाऱ्या लिहायलाय, ज्याच्या घरी चंद्र छत्र धरायलाय, ज्याच्या घरी यमपानी वाहे घरी पाणी भरायला यमराजा आहे, मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाढ्या। ऐका खंडोबा मसोबा सारखे देव रावणाची दाढी करायला आहेत। सांगू द्या, ज्या गणपती बाप्पाचा उपवास आपण करतो संकट येऊ नये म्हणून, तो गणपती बाप्पा रावणाच्या घरचे गाढव बाळायचं काम करतो। एवढा श्रीमंत रावण 7 कोटी सोन्याच्या दावात प्रयत्न करतो, समुद्राचं पाणी गोड झालं पाहिजे, अजून तरी झालं नाही। झालं असतं तर टँकरची पाळी आली नसती। तुम्ही आता गेला होता आझाद मैदानावर, समुद्र पाहून आलात मस्के पाटील, तुम्ही सगळ्यांनी पाहिला समुद्र अजून खाराच आहे, अजून गोड नाही। का नाही गोड? त्याचं एकमेव कारण, गोड का नाही? तो झाला नाही, होत नाही का बरं? इच्छा प्रगट करणारा, प्रयत्न करणारा काळे मामा 2-5 एकरवाला नाही, 10-5 कोटीवाला नाही, 7 कोटी सोन्याची घरं आहेत। एका चौकट, त्या असं वर्णन केले रामायणात की त्या रावणाच्या घराची एक चौकट विकास महाराज 22 क्विंटल सोन्याची होती। एक चौकट 22 क्विंटल गुणिले 7 कोटी, मोबाईलमध्ये हिशोब बसणार नाही, त्याचं उत्तर मिळणार नाही। एवढा श्रीमंत रावण, पण नाही झालं गड्या, समुद्राचं पाणी गोड झालं। दुसरी इच्छा होती रावणाची, सोन्याला सुगंध आणील, आलाच असता वास तर वासावर अंगठ्या घेतल्या असता आपण। मी म्हटलं असतो माझी गुलाबाच्या वासाची अंगठी आहे, खालून एखादा म्हटलं असता माझी कमळाच्या वासाची अंगठी आहे, अजून काही वासावर अंगठ्या आल्या नाही। आणखीन एक प्रयत्न होता रावणाचा, स्वर्गाला शिडी लावेल, लावलीच असते शिडी। माझ्याकडे बघा, तर आपले पोरं टॉकीजला पिक्चर पाहायला गेले नसते, शिडीने रंबापसराज पाहून आले असते। अजून तरी काही व्यवस्था नाही, शिडी नाही, सोन्याला सुगंध नाही, समुद्राचं पाणी गोड नाही। बरं, हा प्रयत्न सामान्य व्यक्तीचा नाही, हो 7 कोटी सोनं ज्याच्या घरात आहे त्याचा जर प्रयत्न संसारात पूर्ण होत नाही तर सांगू द्या गड्या, ऐका ऐका, आपल्याला 2 एकर जमीन आहे, जास्त पाऊस पडला तरी काही येत नाही, फार कमी पडला तरी काही येत नाही। सांगू द्या, एक चिपडी बायको आहे, चिपडी बायको, आणि 2 शेंबडे पोरं आहेत। अशा संसारात जीवनभर जरी उभा राहिलात तर संसार कधीच कोणाला काही देत नाही। सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक मुक्ती यत्न नाही केला,
शब्द आहेत बघा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. ऐका ऐका भाविक जन हो, कितीही श्रीमंत व्हा, इच्छा पूर्ण होत नाही. 100 रुपये ज्याच्या खिशात आहेत त्याला वाटत नाही माझं बरं आहे. 1000कडे लक्ष चाललंय. 1000 रुपये ज्याच्या खिशात आहेत त्याला वाटतं की माझं बरं आहे. 10,000कडे लक्ष चाललंय. 10,000 ज्याच्या खिशात आहेत त्याला वाटतं की माझं बरं आहे. 20,000कडे लक्ष चाललंय. 20,000 रोज कमवणारी महाराज आहेत, गायक आहेत, वादक आहेत, त्यांना वाटतं की माझं बरं आहे. 35,000कडे लक्ष चाललंय. 35 घेणारे देणारे कमी नाहीत. 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख. माझा एक मित्र आहे मुंबईला, दिवसाला 10 लाख रुपये कमवतो. त्याला म्हटलं आता बास नाही, म्हटलं आता 50 लाख कमवायची. हे असंच आहे. विष्णुरती शतम दशी शतम लक्षम सहस्राधिको लक्षेशाम क्षितिपालकम सुरपते ब्रह्मा पदम वांछति ब्रह्मा शैव पदम शिव हरिपदम आशामधिको गतान. संसार तुम्हाला जगवत असतो, तो कधी तुमची इच्छा पूर्ण करत नाही, तुमचा प्रयत्न कधी पूर्ण करत नाही. मग काय करायचा नाही का संसार? करायचा, पण प्रारब्धावर सोडून द्यायचा. जे घडेल ते खरं मानायचं, जे होणार नाही ते पण खरं मानायचं. संसार असाचे समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे, समयासी सादर व्हावे. संसारात जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अभंग पाठ करायचा आणि रोज ऐकायचं. रोज एकदा तरी ऐकायचं. लोक तुम्हाला कधीतरी हत्तीवर बसवतील, आम्हाला घोड्यावर बसवतात, पालखीमध्ये मिरवणूक काढतात, डोक्यावरती फुलं टाकतात. कोरोना आला होता तेव्हा आम्हाला कोणी जय हरी सुद्धा घालत नाही. असंच असतं महाराज. कोण दिवशी बैसोनी हत्तीवर, तर कोण दिवशी पालकी सुभेदार, तर कोण दिवशी पायीचा चाकर, चालत जावे चालत जावे, समयासी सादर व्हावे. संसार असाच असतो बरं का. कधी कधी असं जेवायला मिळतं मस्के पाटील, तुमच्या गुरुकृपा, तर तुम्ही सगळे बसलेलेच आहात. असं गोड फरसाण तुमच्या दुकानातून आणलं जातं. कधी कधी मिठाई असते. श्री बालाजी म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी. श्री बालाजी असा बेत असतो. श्रीखंड खाऊ का, बासुंदी पिऊ का, लाडू खाऊ का, जिलेबी खाऊ. ताट भरून पदार्थ असतात. कधी कधी असं वरण वाटायला येतं. बळीराम महाराज म्हणतात बाबा, प्रदीप चिलया बाळ म्हणतात बाबा लईच पातळ, आता हा ना काय आलंय आता. असंच असतं बघा. कधीतरी तुम्हाला पंचपक्वान्नाचं ताट येईल, तर कधी कधी तुम्हाला 2-2 दिवस जेवण मिळणार नाही. याला संसार म्हणतात. कोण दिवशी करोनी याची मन, तर कोण दिवशी घरात नाही धान्य, तर कोण दिवशी 3-3 कीर्तन. कधी कधी मग सकाळी 10 ते 12 कीर्तन, दुपारी 3 ते 5 कीर्तन, संध्याकाळी 9 ते 11 कीर्तन. घ्या महाराज, गणपत मस्के पट घ्या महाराज, घ्या, करीत राहा. का? कोणे दिवशी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे कोठे साठवावे, समयासी. समय म्हणजे प्रारब्ध. संसार हा प्रारब्धानं घडत असतो. एक वाक्य ध्यानात ठेवा. यश अपयश, लाभ हानी आणि जन्म आणि मृत्यू या 6 गोष्टी संसारातल्या प्रारब्धाच्या हातात आहेत. तुम्ही किती प्रयत्न करा यशासाठी, एका मार्काहून कधी कधी नंबर जातो, अपयश पदरात पडताना दिसतं. लाभासाठी प्रयत्न आहेत. 25 क्विंटल सोयाबीन होत असते मला दरवर्षी, आणि 40-50 क्विंटल कापूस पण होत असतो. यावर्षी 1 क्विंटल सुद्धा सोयाबीन होणार नाही. माझ्या कमरे एवढं पाणी शेतात आहे. गोदावरीच्या काठाला शेत आहे माझं, सगळी गोदावरी फुल आहे, सगळं पाणी शेतात आहे. लाभासाठी प्रयत्न केलाय, पण हानीच पदरामध्ये पडली. आता इतका पाऊस, सध्या कापूस वेचायला आलाय, काहीची सोयाबीन काढायला आली, हानी आहे महाराज. इतका पाऊस जेव्हा लागतो तेव्हा पडला नाही, जूनमध्ये आला नाही, आणि आता इतका पडायला लागला, पिकं घेऊन चालला. याला म्हणतात हानी. लाभाचा प्रयत्न आहे, पण हानीच पदरामध्ये पडते. यशासाठी प्रयत्न आहे, अपयश पदरामध्ये पडते. महत्वाचं आहे का, जगण्यासाठी प्रयत्न आहे, पण मृत्यू येतो आणि जनार्दन भाऊंना घेऊन जातो, आपल्या बापाला घेऊन जातो, आईला घेऊन जातो, लहान बाळाला घेऊन जातो. उपजल्या पिंडा मरण सांगाते. ओ किती महाराज, किती लहान येन, कोण येन, गरीब येन, श्रीमंत आहे, असा काळ थांबत नाही महाराज. त्याचं कारण जगणं आणि मृत्यू काळाच्या प्रारब्धाच्या हातात, यश अपयश प्रारब्धाच्या हातात. सांगू द्या मला,
खरंच सांगतो. आणि सगळ्या गोष्टी संसारातल्या प्रारब्धाच्या हातात आहेत. देव जरी इथं जन्माला आला तर त्याला प्रारब्ध चुकत नाही. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. तापस वेश विशेष उदासी चवदा बरस राम वनवासी. कशाला म्हणतात रामायण? रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाये पर बचन न जाये. ज्याला गादीवर बसायचा अधिकार आहे, राघवा तुला राजा व्हायचंय, तुला मालक बनायचंय असं सकाळी बाप सांगतो आणि संध्याकाळी आई म्हणते राघव गादी नाही वलकलांगामध्ये धारण करायची. 14 वर्ष वनवासात जायचं त्यालाच प्रारब्ध म्हणतात बरं का. हे रामायण काय रामाचं नाही, आपल्या घरातले. सकाळी तुम्हाला भाऊ दिसले असतील, संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल की आता भाऊ राहिले नाही. सकाळी एखादी लॉटरी लागेल तुम्हाला, संध्याकाळी कानावर बातमी येईल की ज्याच्यासाठी लॉटरी लागली तो मुलगाच आता या राहिला नाही. असंच आहे महाराज, जीवन असंच आहे. सकाळी सुख मिळेल तर संध्याकाळी तुमच्या कानावर दुःख मिळेल. मी खरंच सांगतो, विधनाते लेख किसी के समझ न पाते हैं. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती जे लिहिलेलं असतं ना त्याच्यात कुणाला बदल करता येत नाही. विधनाते लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. विश्वाचा मालक 14 वर्षासाठी वनवासात जातो. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. कोण कोण? सबके कष्ट मिटाने वाली. नुसतं राम म्हणलं तरी आराम आहे, राम म्हणलं तरी आनंद आहे, राम 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 म्हणलं तरी जीवन उद्धरून जाते. सबके कष्ट मिटाने वाली कष्ट उठाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. 14 वर्षासाठी विश्वाचा मालक वनवासात जातो. वेळ कमी आहे. प्रभू रामचंद्र निघून जातात आणि तमशेचा काळ जातो, शरवीचा काळ जातो, गंगेचा काळ जातो. आता एक वेणी बनवली जाते, अंगामध्ये वनवासाचे कपडे घातले जातात. सुमंतजीला परत पाठवलं जातं आणि रामचंद्र आता खऱ्या वनवासाला सुरुवात करतात. चित्रकूट पर्वतावरती कुटिया बनवतात. काय नवल आहे बघा. ज्याचा पाऊल कधी फुलाच्या खाली पडला नाही, पालखीच्या खाली कधी प्रभू उतरले नाही, त्यांना काड्या, त्यांना पत्ता पत्ता तिनका गोळा करावा लागतो आणि स्वतःसाठी राहण्याला कुटिया बनावी लागते. म्हणून कधी दुःख आलं आपल्या वाट्याला तर नाराज होऊ नका, रामायण वाचा. हो, श्रीमंत असताना अचानक एखादं संकट आलं तर घाबरू नका, रामायण वाचा. ते तुम्हाला शिकवेल की अरे ज्या देवानं आपल्याला जन्म दिला त्याला जर प्रारब्ध चुकत नाही तर आपण किती झाडकी पत्ती आहोत. लक्षात ठेवा, असंच जीवन असतं महाराज. जगणं ज्याला पाहिजे, ज्याचा आनंद घराला असतो, जो कर्तृत्ववान असतो त्यालाच देव घेऊन जातो. माझे वडील गेलेत, हे भाऊ गेलेत, असंच जीवन आहे महाराज. हे प्रारब्धावरती आहे. प्रभू रामचंद्र निघून जातात, कुटिया बनवतात, चित्रकूटावरती राहतात. माझ्याकडे बघा. आणि तो भरत परत येतो. त्या भरताला माहिती पडतं की माझ्या आईनं माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला. या देशातला पहिला मुलगा आहे. आपल्या आईला श्राप देतो, कैकई ए पापी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही आणि मा तुझं नाव कोणी घेणार नाही. एवढ्या माता इथं बसल्यात बघा. तुमच्यापैकी प्रत्येकीचं नाव वेगवेगळं आहे. कोणी स्वाती आहे, कोणी धनश्री आहे, कोणी परी आहे, कोणी रुक्मिणी आहे, कोणी सत्यभामा आहे. पण तुमच्यामध्ये कैकई नावाची माता नाही, कुठंच नाही. संभाजीनगरमध्ये नाही, फुलंब्रीला नाही, रत्नपूरला नाही, वेरूळला नाही, कन्नडला नाही, 40 गावला तर अजिबात नाही. आमच्या बीड जिल्ह्यात कुठंच नाही. का नाही? का बरं तिचं नाव नाही ठेवत? स्वार्थी माणसाचं कुणी नाव घेत नसतं. जो दुसऱ्यासाठी जगतो,
लोक त्याला मुजरा करत असतात. माझ्या गळ्यात मी सोन्याचा शिवाजी महाराज घातलेला आहे बरं. काय का घातलाय बरं सोन्याचा शिवाजी महाराज? मस्के साहेब तुम्ही खूप प्रेम करता शिवरायावर, जय शिवराय म्हणता, खूप आनंद होतो मला. मी शिवाजी महाराजांचा चाहता माणूस आहे, मावळा आहे मी राजांचा. मी कायम सांगतो कीर्तनात, रोज सांगतो गड्या, सगळ्या समाजासाठी जगले हो. तानाजी कोंडाणा हवाय, मोरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय, जातो की राज पलीकडचा गड हवाय, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या सगळ्या सत्तेला विरोध पत्कारून माझ्या राजानं माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मुस्लिम सगळ्याला एकत्रित घेतलं, स्वराज्य निर्माण केलं. चौकात चौकात पुतळा, गळ्यात शिवाजी महाराज, कपड्यावर शिवाजी, दुसऱ्यासाठी जगलं. हे लोक तुम्हाला कधीच मरू देत नाही. आठवण येते मना मनातून भगवाचे धर्म मानिला सगळा माणूस पुन्हा जन्म द्या अशी कशु भक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्म द्या अशी कशु भक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे, भरोसा त्या राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. वा वा वा, जोरात टाळी वाजवा. वाचलिया बाळ महाराज, काय गोड शब्द आहेत महाराज. ऐकले तरी डोळ्याला पाणी येतं, हृदय भरून येतं. आपल्यासाठी राजा जगला, शंभू बाळाच्या अंगावरली कातडी काढली रे, तरी सुद्धा जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या बघा, तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. ज्या जिभेनं जगदंब म्हणतो ते जिभत तोडून टाकली, तरी मनातून जगदंबच आवाज येत होता. 41 दिवस राजाला हालहाल करून मारण्यात आलं, पण जगदंब आबासाहेब हा ध्वनी बंद झाला नाही. मला एवढंच सांगायचं, दुसऱ्यासाठी जगलं, लोक मरू देत नाहीत. तुम्ही मेले तरी तुमचं नाव कीर्तिरूपानं जिवंतच ठेवतात. मी का सांगतो? याच्यासाठी सांगतो, मा तू पापी आहे, मा तू काही तू पापी आहे. तू माझी जरी आई असली ना, तर तू पाप केलंय मा, आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही. आणि ही गादी माझ्या दादाला दिल्याशिवाय काय रामायण आहे महाराज? हे जरा शिका आहे. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी, आणि एक भाऊ गादी घेऊन निघालाय भावासाठी. नाही तर आपला भाऊ न देखून वाटणी घेतो, डोंगराकडली भावाला असं बांधून आणलं पाहिजे. भाऊ असा असतो का भाऊ? याला म्हणतात भाऊ. एक भाऊ गादी सोडून गेलाय काळे मामा, एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी, आणि एक भाऊ गादी घेऊन निघालाय. काय बंधू प्रेम आहे महाराज, लक्षातच ठेवा रे. भरत गादी घेऊन निघाला, अयोध्या घेऊन निघाला. माझ्याकडे बघा. आणि ज्या वेळेला रामचंद्राजवळ पोहोचला, खूप रडायला लागला, हंबरडा फोडून रडायला लागला. डोळ्यातून अश्रूच्या पुढं पुढं सरकायची कृपा करा. विठाला काही माणसं माफीच मागायला तयार नाहीत. मग काय रगील माणसं आहेत. माफी फार वाईट वाटतं. माफी मागा, लोक माफ करतील तुम्हाला. विश्वाच्या मालकाला माफी मागतो, मला माफ करा म्हणतो. ही गादी तुमची आहे, हे सिंहासन तुमचं आहे. माझ्या आईचं चुकलंय, माझं चुकलंय, मी जन्मच घेतला नसता तर बरं झालं असतं. तुम्हाला वनवासात यायची पाळी आली नसते. प्रभू, ही गादी तुमची आहे, परत चला, मला माफ करा. ज्यावेळेला भरत असं म्हणतो, त्याला रामचंद्र त्या भरताला सांगतात, ते आपल्यासाठी फार गरजेचं आहे. ऐका ऐका, रामचंद्र म्हणतात, भरत असं नाराज होऊ नको, असं दुःख करू नको. सगळ्यांनी ऐका बरं.
ऐका ऐका सगळ्या विरम गावांना ऐका. आपण शिवसंगमेश्वराची मंडळी आहात. इथं गिरजा मातेचं आज आगमन होणार आहे. घटस्थापना आहे. 2 गंगा एकत्रित येतात. पवित्र गाव आहे. सगळ्या गाववाल्यांनी आलेल्या पै पाहुण्यांनी ऐका आणि घरी घेऊन जा. रामचंद्र म्हणतात, भरत संसार असाच आहे, नाराज होऊ नको. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोष देऊ नको बाबा, आईला देऊ नको, बापाला देऊ नको. राजा, हे संसाराचा नियम आहे, हे घडत राहतं बाबा. हो, प्रारब्ध आहे बघ. माय कैकैना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. नाराज होऊ नका. 2 गोष्टीतून कोणी वाचत नाही बरं. माझ्या बहिणींनो, माझ्या दादांनो, कितीही मेकअप केला तरी आपण म्हातारे होणार आहे. किती सुंदर दिसत असलो तरी म्हातारे होणार आहे. नाहीच म्हातारे झालो तर सगळे मरणार आहेत. 2च गोष्टी. सगळे म्हातारे फॅरन लवली लावू नका, लय मेकअप करू नका. मरणार आहेत महाराज, काळे होणार आहेत आपण, म्हातारे होणार आहेत. किती सुंदर दिसत असलं, काही लोक असे फोटो काढतात बघ. काढ रे फोटो. हो, मग ते असं झाडापाशी जाणार, मंदिराजवळ जाणार, नारळाच्या झाडात उभं राहणार, फोटो काढणार. नुसता फोटो नाही काढणार विकास महाराज, मोठा असा कटआउट बनवणार आणि तो कटआउट डॉक्टर साहेब हॉलमध्ये लावणार. 4-5 फोटो लावणार. आपण हॉलमध्ये बसलो चहा प्यायला की कबशी येते आपल्या हातात. चहा पिता पिता आपण पहिलवान आहे, आपल्याला वाटतं ज्याचं घर आहे त्याचा फोटो आहे. नेमकं एक म्हातारं खाली बसलेलं असतं शेजारी, खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शेंबूड येतो, कपाळावर आड्या पडलेल्या असतात. आपण वर पाहिलं का सारखाच दिसतो. चहा संपला की म्हातारा म्हणतो, बाबा मीचे. पहिलवान होतो. 1 नंबर. रत्नापूर तालुक्यात, फुलंब्री तालुक्यात, संभाजीनगर कुणालाच ऐकत नव्हतो. 1 नंबरची आसामी होती माझी. माझ्यासारखं शरीर नव्हतं. मग आपल्याला म्हणावं लागतं, काय होतास तू, काय झालास तू. त्याला हसू नका, त्याचं वाईट वाटून घेऊ नका. आपलं सुद्धा हेच होणार आहे. सारी अवघी कामे अगदी झाले मसनवती, अवघी कामे अगदी झाली मसनवती. सारी अवघी कामे अगदी झाले मसनवती, सारी अवघी कामे अगदी झाली मसनवती. शब्द एक तर आपण म्हातारे होणार आहेत. एका भाविकांनो, नाही म्हातारे झालो तर सगळे मरणार आहेत. याच्या पलीकडे काही होत नाही. भरत, जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जा बाबा जा, अयोध्येत हो तू राजा, रंक मी बनीचा. 14 वर्ष तू मालक आहे, 14 वर्ष मी वनवासी आहे. मालक तुझं प्रारब्ध आहे, वनवासी होणं माझं प्रारब्ध आहे. याच्यात डोकं लावू नको. संसार असाच आहे. तुकोबाराय म्हणतात, देह तव आहे प्रारब्धाधीन, याचा मी कासीन वाहू भार.
आम्हाला कळालंय संसार प्रारब्धानं घडतो म्हणून आम्ही संसारातला प्रयत्न नाही केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आणि मग आम्ही जो प्रयत्न केला तो परमार्थातला केला. कसा केला आणि काय फळ मिळालं सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. वाह काय गोड चाल लावली. अगदी गोड प्रमाण याजसाठी केला होता अट्टहास. प्रयत्न वेगळा आणि प्रयत्नाची पराकाष्ठा म्हणजे अट्टहास शब्द आहे बरं का. प्रयत्न ज्या वेळेला पराकाष्ठेमध्ये जातो तेच करायचं त्याला अट्टहास म्हणतात बरं का. आणि असा अट्टहास संतांनी परमार्थातला केला. हो संसार त्यांनी केलाच नाही. सोडिला संसार सोडून दिला. पायामध्ये घुंगरं बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, कधी गोरडेश्वर डोंगरावर गेले, नाचून तुकोबराय भजन करायला लागले. त्याला परमार्थातला प्रयत्न म्हणतात. अन्नदान करणं हा परमार्थातला प्रयत्न आहे. कीर्तन ठेवणं हा परमार्थातला प्रयत्न आहे. भजन करणं हा परमार्थातला प्रयत्न आहे. ऐका संसार तर रोजच चाललाय, तो घडणार आहे. लोक तो करून घेणार आहेत.
तो चालत राहणार आहे. एक गेला म्हणजे पुढची पिढी चालणार आहे, त्याच्यात काही बदल नाही. ते प्रारब्धानं होईल. पण महाराज म्हटले याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहास म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा. बरं कोणता अट्टहास केला? माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. अट्टहास पूर्वक भजन केलं, दुसरा काही प्रयत्न नाही. गोविंद गोविंद म्हणा लागली छंद, मग गोविंद ते काया, त्याला म्हणायचं फळ मिळालं. बरं का, भजन करता करता जगच देव दिसायला लागलं. मग म्हणता आलं शेवटचा दिस गोड व्हावा. लय माणसं होती जाळायला, लय चन्नाच्या लाकडात जाळला, लय श्रीमंत होता, म्हणजे शेवट गोड नाही. मग ऐका ऐका, भजन करता करता देवरूप झाला. त्याला म्हणता येतं याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. स्वतःच्या पोटात भूक लागली ना, ज्ञानेश्वर महाराज कधी गावात मधुकरीला जात नव्हते. मग आज मुक्ताबाईचा प्रगट दिन आहे बरं का. मुक्ताबाई जन्माला आलेला दिवस, घटस्थापनेचा दिवस म्हणजे मुक्ताबाईच्या जन्माचा दिवस. माझी मुक्ताबाई आज जन्माला आली. काय मुक्ताबाई महाराज, अरे रे रे रे, तशी मुलगी नाही, तशी संत नाही, तशी बहीण नाही महाराज. काय बहीण आहे महाराज. ऐका, आजच्या दिवशी जन्म झाला मुक्ताबाईचा. मुक्ताबाई जन्माला आल्यावर 4 भावंड जन्माला आले. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, महादेवाचे अवतार निवृत्तीनाथ महाराज, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले. 3 नंबर ब्रह्मा सोपान तो झाला. आदिशक्ती मुक्ताबाई, मुक्ताबाई जन्माला आल्या. आणि विठ्ठल पंतांच्या रुक्मिणी मातेच्या पदरामध्ये 4 मुलं जन्माला आली. खूप आनंद झाला. पण एका बाजूनं दुःख असं होतं की गावातले आळंदीचे लोक त्यांना गावात येऊ देत नव्हते. ज्या रस्त्यानं विठ्ठल पंत जातील त्या रस्त्याला काटे टाकायचे, ज्या रस्त्याला विठ्ठल पंत दिसतील त्या रस्त्याला बहिष्कार टाकायचे. इंद्रायणीचं स्नान जर केलं ना विठ्ठल पंतानं, लोक त्या डोहात कधी स्नान करत नव्हते. काय त्रास आहे महाराज, खूप त्रास देतात लोक महाराज. विठ्ठल पंतांचं आणि रुक्मिणी मातेचं चरित्र सांगायला लागलं तर रडू येतं. एवढा त्रास माय बाप लेकरासाठी घेतात. बरं, माऊलीच्या चरित्रातून शिकायला मिळतं. काळे मामा आपल्याला, राजू शेठ आपल्याला काय शिकायला मिळतं? गणपतराव, किती त्रास महाराज आपण सहन करू शकत नाही. त्रास सहन करणं फार अवघड आहे महाराज. सगळ्यात कठीण गोष्ट आहे जगातली त्रास सहन करणं. आणि माय बाप फक्त लेकरासाठी त्रास सहन करत असतात. हा जो बाप आहे ना, हा फक्त मुलासाठी जगत असतो. आपण सगळे बाप आहेत, आपल्याला मुलं आहेत. बापाचं जीवन दुसरं कशासाठीच नाही. बाप करी जोडी लेकुराची ओढ, बाप करी जोडी लेकुराची ओढ, बाप करी जोडी लेकुराची ओढ. आपुली कुरवंडी वाळवून एकाएकी केला मिरासीचा दर, एकाएकी केला मिरासीचा दर. मालक बनवतो बाप तुम्हाला. या मुली रडायला लागल्या बघा. मुलीसाठी फार प्रेम असतं बापाचं. खरं सांगू, व्यवहारामध्ये मुलापेक्षाही कांकणभर प्रेम बापाचं मुलीवर असतं. काळे मामा, मी तुमच्या लग्नाला आलो होतो, तिथं फुलंबरी येऊन सांगवीला आलो होतो. खूप माणसं रडतात लग्नामध्ये. मुलीचं लग्न असलं ना, खूप बाप रडतो महाराज. बापाचं मुलीवर फार प्रेम असतं महाराज. सांगू द्या, पूर्वीच्या काळामध्ये 2-2 वर्ष मुलीला माहेरी जाता येत नव्हतं. आता हे जरा मोबाईलनी सुविधा चांगली केली, व्हिडिओ कॉल आला, त्यामुळे आता सकाळी आईला पाहू शकता, दुपारी बापाला पाहू शकता, संध्याकाळी भावाला पाहू शकता. विज्ञान युगानं क्रांती केली. पण 2-3 पिढ्या मागच्या बघा, ह्या ज्या बदर घेतलेल्या, कपाळभर कुंकू लावलेल्या माता आहेत ना, सासूरवाशीनं असायच्या. खूप काम करावं लागायचं. 15-15, 20-20 जणांचं कुटुंब असायचं. जिथं जागा मिळेल तिथं बसा, फक्त बोलू नका. आपले 15-20 मिनटं राहिलेत. फार गोड आहे. बाप सांगायचं आहे, पुढं माऊलीचं चरित्र सांगायचंय. याजसाठी केला होता अट्टहास, कसा प्रयत्न केलाय साधून शेवटचा दिस गोड व्हायला. एवढी कथा जरा घरी घेऊन जा. मुलीचं किती प्रेम असतं बापावर. ती मुलगी 2-2 वर्ष सासरवासन असायची, त्यामुळं तिला माहेरी यायला जमत नसायचं. आणि कोणीतरी तिला सांगायचं, बाई तुझ्या आईचं दुखतंय, तुझ्या बापा जरा आजारी पडलाय,
दम नगत निसायचा तिला. एवढ्या मोठ्या संसाराला पहाटच उठायची, पहाटच सगळ्या घराच्या भाकरी संसार उरकायची. एक पोरग कडेवर घ्यायची, एका पोराला करंगळीला धरायची, बाजाराची पिशवी घ्यायची आणि ती माय आपल्या बापाला भेटायला माहेरामध्ये जायची. आमचे संत सुद्धा जातात बरं का. पंढरी माझी माहेर साजनी ओव्या कांडणी गाऊ गीती फार प्रमाण आहे. आपुल्या माहेरा जाई आपुल्या माहेरा जाई आपुल्या माहेरा जाई आपुल्या काय गोड अभंग गायला महाराज. हो, सगळ्यांच्या प्रत्येक आईला बाहेर आठवलं. सासूरवाशिंची आई जशी आमचे तुकोबाराय म्हणतात, सुख दुःख माझ ऐकिले कानी. ही सासूरवाशिन मुलगी 2-2 वर्षापासून बापाला भेटायला निघालेली असते. कडेवर एक पोरगा असतं चित्र डोळ्यासमोर आणा, एक पोरग करंगळीला असतं, हातामध्ये बाजाराची पिशवी असते. आपल्या फाट्याला उतरते, आम्हाला जे गाव लागलं ते डॉक्टर तुमचं गाव, त्या फाट्याला उतरते. 2-3 किलोमीटर आतमध्ये यायचं असतं तिला. संभाजीनगरहून बसलं की एसटीनं रत्नपूरला उतरते, तिथून फाट्याला उतरते. फाट्याला उतरले की आता रस्ता दगडाचा असतो, पायी पायी जायचं असतं. रिक्षा पूर्वी नसायची. बापाची आठवण करत कडेवर एक पोरगा आहे, करंगळीला एक पोरगा आहे, माझ्याकडे बघा. आणि ती माय आपल्या बापाला भेटण्यासाठी रस्त्याला लागते. तिला तिचं बालपण आठवतं. ओढा दिसतो, ती गंगा दिसते, नदी दिसते, झाडं दिसतात, शाळा दिसते आणि बापाची खूप आठवण तिला येते. त्या वट्यावर माझा बाप बसलेला असेल, माझी आई घरामध्ये बसलेली असेल. 2 वर्ष झाली बाई मी आईला पाहिलं नाही, 2 वर्ष झाले मी माझ्या बापाला पाहिलं नाही. म्हणून ती माय आपल्या लेकराला घेऊन जशी निघालेली असते ना, बापाच्या ध्यानामध्ये चालता चालता दगडाचा रस्ता असल्यामुळं त्या आईच्या पायाला, त्या मुलीच्या पायाला ठेस लागते, ठेस. आणि ठेस लागल्यामुळं पायातून तिच्या घळाघळा रक्त येतं. पण ऐका ना, ते रक्त आलेलं ती पाहत नाही, पायाच्या बोटाला बघत नाही. ज्या दगडाला ठेस लागली का त्याच दगडाला विचारते, ए दगडा, तुला तर माझा पाय लागला नाही ना रे, तो माझ्या बापाच्या घराच्या रस्त्याचा दगड आहे बाबा, तो माझ्या माहेराचा दगड आहे. काय मुलीचं प्रेम आहे महाराज. हो, पायाला ठेस हिच्या लागली, रक्त हिच्या पायातून आले. दगड कुठं बोलत असतो का महाराज? पण दगडावर सुद्धा मुलगी प्रेम करते. ऐका ऐका, खानदेशामध्ये बहिणाबाई होऊन गेल्या. फार सुंदर सांगितलं त्यांनी. आज माहेराला जाणी झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटे 4 दगडा
तुला फुटल कावाच्या आज माहेराला जाणी झाली झाली ओ पहाट आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट खूप मुलगी प्रेम करते महाराज एकदा पोहोचली की आईला जरा जोरात वाजा बरं का आईचं दर्शन घेते बापाचं दर्शन घेते 5-6 दिवस राहते मुलगी आई तिला पाठ उठवत नाही बरं का मग बाप तिला म्हणतोय माझ्या पोरीला उठवू नका तिला आराम करू द्या ती सासरवाशी आहे ना 5 दिवस आली ना सगळी कामं आपण करू तिची पण तिला उठवू नका 5 वाजता उठणारी मुलगी सकाळी 9 वाजता उठते महाराज माहेरामध्ये कधी ध्यानात ठेवा पण आता ती परत निघाली ना तर 100 रुपयाची नोट असते बापाच्या खिशात फार 10-10 रुपये करून गोळा केले ते 100 रुपयाची नोट बाप काढतो आपल्या लेकीच्या हातात देतो लेक म्हणते नाही बाबा तुम्हालाच राहू द्या नाही ग पोरी 2 वर्षांना आली माझ्याकडे जास्त नाही बघ तुला द्यायला या संसारामध्ये मी सगळं कमवलं पण आता माझ्याकडे काही राहिलं नाही एवढी 100ची नोट तुला राहू दे माझ्याकडे बघा आणि आई तर पोरीच्या पिशवीमध्ये कांदे काय द्यायची वस्तू आहे का हो साबणाची वडी कुठं आमची आई माहेरला गेली ना तिची आई आहे ना तिला साबणाची वडी कांदे द्यायची मी आले आई हे असलं काय दिलं तुझ्या आईनं ती म्हणायची अरे माझी आई लई गरीब आहे बाबा कांदे नसते तर कांदे देते बाबा पण तुमचे मायबाप एकदा निघून जाऊ द्या तुम्ही माहेरात गेल्यावर तुमची पिशवी कधीच भरून येणार नाही ध्यानातच ठेवा मायबापासारखं प्रेम मुलावर कोणी करत नाही महाराज आई गेली माहेर संपलं बाप गेला आधार संपून गेला महाराज पाठीचा कणा खराब झाला ना शरीर खराब होतं रे तसं घरातला बाप गेला की घर अंधारामध्ये जातं महाराज ध्यानातच ठेवा 2 कीर्तन असतील ना मला तर माझा बाप 2 निरोईस्तरी करायचं फेटाची घडी घालायचं माझ्या पोराला कीर्तने म्हणे काय बापाचं प्रेम असतं महाराज शाबास रे पठ्ठ्या म्हणणारा बाप एकदा निघून गेला की कितीही श्रीमंत माणूस असू द्या त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत का बाप करी जोडी लेकुराची आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी मालक बनवतो तुम्हाला लोक तुम्हाला चाकर बनवतील हाताखालचा बनवतील तुम्हाला काहीतरी हातचा राखून ठेवतील बापच असा व्यक्ती आहे जगात सगळं शेत तुमच्या नावावर करतो तो जिन्यात झोपल पण बंगला तुम्हाला देऊन टाकतो बाप आहे महाराज फाटलेलं धोतर असू द्या रे 2 ठिकाणी बांधून घालतो फाटलेलं शर्ट असू द्या शिवून घालतो तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो टी शर्ट आणतो इंग्लिश मिडियमला घालतो डॉक्टर महाराज वकील श्रीमंत बनवणारा बाप असतो माऊलीच्या मायबापाला कळालं की आपल्याला झालाय त्रास माझ्या 4 लेकराला नाही झालं पाहिजे माझ्या 4 मुलाला जातीमध्ये घेतलं पाहिजे आम्हाला काहीतरी प्रायचित्त द्या आम्हाला काही दंड द्या पण आमच्या लेकराला जातीमध्ये घ्या म्हणून माऊली ते विठ्ठलपंत आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये मुदगल शास्त्री महादेव भट्ट ऐका विसोबा चाटी या न्याय मागतात आणि सगळे ब्राह्मण न्याय देतात देहांत प्रायचित्त विठ्ठलपंत ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराज सोपान काका आणि मुक्ताला जर न्याय पाहिजे असेल त्यांना जर जातीमध्ये घ्यायचं असेल तो विठ्ठलपंत तुम्हाला देहांत प्रायचित्त प्रयागराजला घ्यावं लागेल देहांत प्रायचित्त शब्द ऐकला बापाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या थोडे गोंडस लेकर हो 5 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज 3 वर्षाचे ज्ञानोबाराय 2 वर्षाचे सोपान काका आणि 1 वर्षाची मुक्ताबाई पाहून खूप रडू यायला लागलं खूप दिवस सहन केले आणि एवढ्या बालपणामध्ये 4 वर्षाची मुक्ताबाई झाली 10 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज झाले हळूहळू दिवस गेले आणि लेकराला जातीमध्ये घ्यावं म्हणून एक पत्र लिहिलं पत्र ते पत्र निवृत्तीनाथांच्या ओशाला ठेवलं गेलं आणि रात्रीतून मायबाप निघून गेले महाराज प्रयागराजामध्ये आपल्या लेकरांचं हित व्हावं म्हणून ज्ञानोबारांच्या निवृत्तीनाथांच्या सोपान काकांच्या आई वडिलांनी उडी घातली पाण्यामध्ये आपला प्राण देऊन टाकला सकाळी उठल्यावर मुक्ताबाई पाहते तर आई दिसत नाही बाप दिसत नाही निवृत्तीनाथ महाराज स्नानाला गेलेले असतात मग ज्ञानोबारांच्या हातामध्ये पत्र पडतं सगळं घडलेलं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं रडून रडून चिठ्ठी भिजून जाते खूप दुःख होतं आता मायबाप दिसणार नाही आपले मायबाप आता अंधारामध्ये गेले कधीच भेटणार नाही तसंच ते पत्र घेऊन
ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई 4 लेकरं सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये जातात. मुदगल शास्त्री महादेव भटाला पत्र दाखवतात. पत्र वाचल्यावर तर उलट दया यायला पाहिजे, अश्रूच्या धारा लागायला पाहिजे, पण ब्राह्मणांना दया येत नाही. महादेव भट्ट ते पत्र असं आपल्या पायानं खाली मातीमध्ये तुडवतात. आत्तापर्यंत तुम्हाला न्याय नाही, तुमच्या बापासारखंच देहांत प्रायचित्त तुम्हाला न्याय आहे. आणि मिळवायचंच असेल शुद्धीपत्र तर पैठणला जा, तुम्हाला आम्ही शुद्धीपत्र देऊ शकत नाही. शुद्धीपत्रासाठी खूप काही खाडाखोड करून लिहून दिलं जातं. सगळ्यांना कथा माहिती आहे. ज्ञानोबाराय दुःख करतात, रडत रडत सिद्धाभटामध्ये येतात. 4 भावंड एकमेकाला मिठी मारतात, चालत चालत पैठणला जातात. पैठणला खूप दिवस राहतात. सगळ्यांना माहिती आहे. नाग घाटावरती बोपदेव ब्राह्मण मोठी सभा भरवतात. हो ऐका, देवकुळे शास्त्री ब्राह्मण सभा घ्यायला लावतात. काही अमृत अनुभवाचं लिखाण, चांगदेव 65चं लिखाण, हरिपाठ केला जातो. ज्या लोकांना त्रास दिला त्या आळंदीमध्ये माऊली परत येतात, शुद्धीपत्र दाखवतात आणि महादेव भट्ट त्या शुद्धीपत्रालाही तुडवतो. आता मात्र देव माफ करत नाही. शुद्धीपत्र तुडवल्यामुळं महादेव भट्टाचा पाय मात्र पांगळा होतो. साधूला त्रास देऊ नका बरं, हात जोडून विनंती. साधूच्या शब्दाला काही म्हणू नका. साधूचे शब्द चुकीचे म्हटले घशाचा कॅन्सर होतो बरं. कानातच ठेवायचं, काही म्हणायचं नाही. माऊलीला तुकोबाला ज्ञान, संतांना नाही. तुम्हाला आम्हाला काय, महाराजाला काही म्हण, किती शिव्या द्यायच्या तर आम्हाला द्या. ज्ञानोबा, तुकोबा, जनार्दन महाराज, गंगा बाबाजी नाही, संतांना नाही. महाराज संतांना कधी त्रास द्यायचा नाही. संताला त्रास दिला की संत माफ करतात, पण देव माफ करत नाही. गणित काय, संत तुम्हाला माफ करतील जे खळांची व्यंकटी सांडो म्हणतील, पण वाल्लेकर मी खरंच सांगतो देव माफ करत नाही. एक चांगले साधू आळंदीला येऊन म्हटले, ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी कळत नव्हती, काही गरज होती का? परिणाम असं म्हणल्यामुळं जेलमध्ये गेले. जेलमध्ये मरेपर्यंत बाहेर येणार नाही. ध्यानातच ठेवायचं. का? साधूची टिंगल करायची नाही, साधूची निंदा करायची नाही, कधीच काही म्हणायचं नाही. उलट साधूला विचारायचं, रस्ता विचारायचा. विराट कोहलीला काय कमी आहे पोरांनी? रात्री भारत जिंकला, फटाकडे वाजवले लोकांनी, इतका आनंद होतो आपल्याला देशाबद्दल. विराट कोहली सारखा खेळाडू नाही, 1 नंबरचा बॅट्समन आहे. बायको त्याची अनुष्का शर्मा, दोघाला मिळून इतके पैसे आहेत की आपला देश कर्जातून मोकळा होईल. एवढे श्रीमंत आहेत काळे मामा. पण दोघही पती पत्नी मागच्या 3 महिन्यापूर्वी वृंदावनला गेले होते आणि त्या पिवळ्या कपड्याच्या साधूला, प्रेमानंद बाबाला, आपल्या पोराला समोर धरून विचारत होते, आम्ही कसं जीवन जगलं पाहिजे. काय नवले, एवढा श्रीमंत व्यक्ती साधूला जर विचारतो पोरांनो कसं जगावं, तर आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, हरिपाठ आहे, ज्ञानोबारा आहेत, जनार्दन स्वामी आहेत. किती संत आहेत महाराज आपल्याकडं, खूप संत आहेत. आपण संताला रस्ता विचारा, ते तुम्हाला मार्गक्रमण करतील. चला, का सांगत होतो? याच्यासाठी सांगत होतो. आता मात्र पाय पांगळा झाला, खूप त्रास झाला. पायानं चालता येत नाही महादेव भट्टाला, पूजा करता येत नाही, न्याय देता येत नाही. एक दिवस माऊलीच त्याच्या घरी गेले. कोण? ज्यांचं शुद्धीपत्र तुडवलं ते. कोण माऊली? ज्यानं माऊलीच्या कानाखाली मारली. कोण भट्ट? ज्यानं बापानं दिलेलं पत्र पायाखाली तुडवलं. इतका त्रास दिलेल्याच्या घरी जातात, त्याचा पाय हातामध्ये घेतात, आपले डोळे त्याच्या पायावरती टाकतात आणि जसाची तसा त्याचा पाय करून देतात. यालाच तर साधू म्हणतात. महाराज दया करणे
म्हणे संत सोशी जगाचे आघात. अरे ज्यानं त्रास दिला त्यांच्यावर उपकार केला जातो. हो जरा थोडा बोलताना ऐका ऐका काय सांगतो माझ्याकडे बघा. ज्यानं पत्र धुळीस मिळवलं त्याचा पाय नीट करतात. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी. ज्या आळंदीनं त्रास दिला त्या आळंदीचा उद्धार करतात. केला जगाशी उपकार तारियले नारी नर ग्रंथ तयार करतात. काय उपकार आहे महाराज, काय साधू आहे. ज्यानं त्रास दिला त्याला संत बनवतात. तो साधू ओळखावा देव तेथे जा. हा गायन वा साधू ओळखावा रे ना. मला साधू म्हणत रे ना रे ना हे सारे गरे गरे गम पम ग मग तोतीचे हे काय सुंदर गायन आहेत, काय सुंदर शब्द आहेत. तोची साधू ओळखावा आवडी उपकार करतात. ज्याचा पाय पांगळा झाला त्याचा पाय नीट करून देतात. ज्या विसोबानं कानाखाली मारली त्या विसोबाला सुद्धा संत बनवतात. ज्या मुक्ताबाईचा आज जन्म आहे, आज घटस्थापना आहे, या सगळ्या माझ्या बहिणी आता उपवास करणार आहेत. 9 दिवस कोणी पायात चप्पल घालत नाही, 9 दिवस कोणी अन्न घेत नाही. एवढ्या छान तुम्ही उपवास करताय. आज मुक्ताबाई जन्माला आल्या, त्या चिमुकल्या मुक्ताईच्या कानाखाली विसोबा चाटी मारतो. मुक्ताबाई त्याचीच गुरु बनते. काय नवल आहे महाराज. जे त्रास देतात त्यांना संत बनवतात, यालाच खरे साधू म्हणतात. आणि ते ज्ञानोबा आहे. आपले 12:15 वाजल्यामुळं समाधीला बसायला निघतात. सगळे संत रडतात, जग रडतं, सृष्टी रडते, विश्वाचा मालक सुद्धा रडतो. बघा यांनी म्हटलं पाहिजे आम्ही प्रयत्न केला. ज्या दिवशी तुमच्यासाठी देव रडेल ना महाराज, तुमच्या जाण्यानं गाव रडलं पाहिजे. काय व्यक्ती असेल महाराज हा भाऊ, एवढ्या पावसात एवढे लोक आहेत महाराज, जाणं यांचं धन्य आहे महाराज. आज जरी हे दिसत नसतील ना, यांच्या जाण्यासाठी जर एवढा समाजांनी जोडला असेल तर जिवंतपणी यांनी प्रयत्न केलाय परमार्थातला. हो, यांनी प्रयत्न केलाय म्हणून तर म्हणू शकतो आपण याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. संत रडायला लागतात. निवृत्तीनाथ महाराज सुद्धा रडतात बरं का. कोण निवृत्ती? जिथं प्रवृत्तीच नाही ते निवृत्तीनाथ म्हणतात. बांधिल्या पेंधीचा सुटला से आज या घराचा आळा सुटून गेला बघा. तृणरानो माळा पांगले से
माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा तेव्हा ही संकटे आली नाही नामा म्हण देवा पेटला हुताशन करा समाधान निवृत्तीचे निवृत्तीनाथ महाराज रडतायत सोपान काका रडतायत मुक्ताबाई अंग टाकून देते सोपान मुक्ताबाई सांडिती शरीर म्हणते धरा धरा निवृत्तीसे नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ आमचे बाप माऊली आहेत आपल्या सगळ्यांचा बाप जसा जातो मुली रडतात मुलं रडतात तसा सगळा वारकरी संप्रदाय रडायला लागला आणि ऐका हे सगळं रडणं पाहून रुक्मिणी माता म्हटली देवा का रडता तुम्ही त्यावेळेला सांगतात हा एकची योगी देखील नयनी याची ज्ञान संजीवनी जाण त्रिलोक्यासी असा कोणी नाही ग जीवनभर परमार्थातला प्रयत्न केला ग हे रुक्मिणी त्रास ज्याने दिला त्रास त्यांच्यावर उपकार केला ज्या जगानं शेण फेकून मारलं त्यांना ज्ञानेश्वरी दिली ज्या जगानं जवळ केलं नाही त्यांना हरिपाठ दिला माऊली झाले हो ज्ञानोबाराय माऊली म्हणजे माय माऊली म्हणजे आई आई कोणी होत नाही तिला लेकरं व्हावे लागतात आई कोण असते लेकरू झालेली ऐका ऐका मग माऊलीला कुठं लेकर आहेत 4 लेकर आहेत माऊलीला एक ज्ञानी नावाचं एक सिद्ध नावाचं एक योगी नावाचं आणि एक साधक नावाचं ज्ञानासाठी ज्ञानेश्वरीचा खाऊ दिला सिद्धासाठी अमृत अनुभव दिला योग्यासाठी चांगली उपासष्टी दिली आणि आपल्या सगळ्यांसाठी हरिपाठ दिला सकाळी संध्याकाळी बरं का देवाची द्वारी चहुविधी जाण त्रिगुणासार भावविन भक्ती योगयाग विधी माहिती नाही येतून हरिपाठ सगळा म्हणता कीर्तनकाराला सुद्धा आला पाहिजे गायक वादकाला पण आला पाहिजे हरिपाठावाले महाराज बोलवत जा बरं का हो पुन्हा सांगतो असं पाठ असला पाहिजे रोज केला पाहिजे 2 टाइम केला पाहिजे मस्त म्हणला पाहिजे काय करतो हरिपाठ हरिमुखे म्हणा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह मातृ पितृ गोत्र सगळं पवित्र करतो रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण सर्व दोषाचं हरण करतो इतका सुंदर हरिपाठ आपल्यासाठी दिला चौघाही लेकराला खाऊ दिला आई बाप देतात तसे ज्ञानोबा आई झाले ऐका एवढा परमार्थाचा प्रयत्न केला आणि मग ते म्हणायला लागले याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा असा प्रयत्न करत चला बरं का आपण सगळे कीर्तन ऐकणारे आहात सगळे तरणे बांधपोरं उभे आहात सांगू परमार्थातला प्रयत्न जमत नसेल तर देशासाठी करा धर्मासाठी करा तुम्हाला जो जमेल तो करा धर्मासाठी काही लोकांनी प्रयत्न केला शिवरायांनी केला जे जे कार्य शिवरायांचा कीर्तना शिवाजी महाराजांचे मावळे सांगतो आपण का त्यांनी धर्मासाठी प्रयत्न केला आणि जिवंतपणे त्यांना म्हणता आलं त्यांना याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस आधी लगीन कोंडाण्याचं राज मग लगीन माझ्या पोराचं त्यांनी म्हणावं याजसाठी केला होता टहास राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट मला द्या तुमच्या अंगावरचे कपडे मला द्या तुमची तलवार मला द्या तुमचा शेला मला बनवायला द्या मी बसतो राज या पालखीत मी जातो राज तुमच्या पालखीमध्ये राज म्हटलं अरे शिवा कपडे मिळतील तलवार मिळेल माझं नाव सुद्धा मिळेल पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं पोरगा म्हटला त्याच्यासाठी तर मागतो राज असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरल पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल राज काय महाराज योगदान आहे त्यांनी म्हणावं याजसाठी केला होता टहास बाजीप्रभू म्हणतोय राज लाख मरावे लाखाचा पोशिंदा जगावा राज मुजरा घ्या राज व आमचा प्राण गेला तरी चालेल पण तुम्ही गडावरती पोहोचत झालं पाहिजे त्या बाजीनं म्हणावं याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा अरे भजन करता करता तुकोबारा डोंगरावर नाचायला लागले पायामध्ये घुंगरं घेऊन नाचायला लागले विश्वाचा मालक मंदिर सोडून तुकोबारांच्या डोंगरावर आला मंदिर सोडलं देवानं आणि तुकोबाराच्या डोंगरावर नाचायला लागला हो भंडाऱ्यावर नाचतोय भामचंद्रावर नाचतोय हो नामदेवरायच्या कीर्तनात नाचतोय हो मीराबाईच्या मंदिरात नाचतोय राधेच्या वृंदावनात नाचतोय या सगळ्यांनी म्हणावं आम्ही प्रयत्न केला याजसाठी केला होता टहास कशासाठी शेवटचा दिस गोड व्हावा महाराज असा शेवटचा दिवस गोड झाल्यावर काय मिळतं
गोड चाल लावली. तुमचं नाव माहिती नाही मला. किरण 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 अगदा किरण प्रकाशच दिला तुम्ही, धन्यवाद. अगदी गोड. आता निश्चिंतीने पावलो विसावा असा प्रयत्न केला मग निश्चिंतता मिळते बरं का. आमचे वाल्लेकर आले, खूप प्रेम करणारं गाव आहे बरं का आमच्यावर. जालना जिल्ह्यामध्ये वाल्ला गेलो आम्ही, बदनापूर तालुक्यात येतं तसं, पण खूप प्रेम अगदी या भागातली मंडळी उपस्थित, पगडी परिवारातली. हा परिवार बसलेला राजू शेठ, काळे मामा, गणपतराव, खूप प्रेम महाराज. जीवापेक्षा जास्त त्यांच्या घरातल्या माणसावर एवढं प्रेम आमच्यावर करणारी मंडळी आहेत. सगळी बसलेली भगवपर्ण घातलेली सगळी काम करणारी मंडळी आहेत. महाराष्ट्रासाठी समाजासाठी वेळ देणारी आहेत. या सगळ्यांना साक्षी ठेवून सांगतो, एकदा तुम्ही प्रयत्न केला मग तुम्ही गावाचा करा, तालुक्याचा करा, दुसऱ्यासाठी जगण्याचा करा, गरिबासाठी करा, कोणताही तुम्हाला जो जमेल तो तुम्ही जो कराल त्याला फळ मिळतं. मग आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंट, पण कधी धावा खुंटल्यावर. आपली धावाधावी चालू आहे. आता महाराज मी परभणीहून आलो, साताऱ्याहून आलो, आता परत जायचं येवल्याकडं तिकडं रात्रीचं करायचं की परत सकाळी. म्हणजे ही आमची धावाधावी आहे, पण आपली धावाधावी नोटासाठी आहे, संतांची धावाधावी मात्र देवासाठी बरं का. आपली धावाधावी पैसे मिळावे, पाकिट भरपूर मिळावं याच्यासाठी आहे. आपली धावाधावी स्वार्थासाठी आहे महाराज. संतांचं तसं नाही. करी ऐशी धावाधावी, संत म्हणतात अशी धावाधावी केली की देवच घरी आणला महाराज. असं भजन केलं, ही धावाधाव सोडली आणि पंढरीच्या पांडुरंगाकडे धाव घातली. आपण म्हणतो की नाही, धाव घाली आई आता पहाती सकाळी. आता 9 दिवस तेच आहे महाराज. आता आजपासून आपल्याला नवरात्रीचे अभंग घ्यावे लागतात. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. आपण आवाज देतो देवीला, ए भगवती माते, ए माते, आम्ही तुझ्यासाठी धावाधाव करतो, ये बाबा आमचं संसार दुःख बाजूला कर आणि आमच्यावरती कृपा कर. मी का सांगतो, संतांनी मात्र कुंडलिया धावा त्या संपून टाकल्या. धावा संसाराच्या तृष्णा संपून गेली आणि मग आता कौतुक वाटे झाली या वेचाचे. काय कौतुक वाटायला लागलं की मृत्यू लोकात येऊन जिभेवरती भगवंताचं नाव आलं. नाममंगळाचे तेने गुणे. भगवंताचं नाम मुखाला येणं हे खरं जीवन आहे महाराज. हो, काही काही जन्मजन्मांतराची असेल पुण्य सामग्री तरीच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे. हो, रामाचं नाव यायला हरिपाठ म्हणायला खूप पुण्य लागतं महाराज, खूप पुण्य लागतं. बडबड करायला पुण्य लागत नाही, लोकांचे बांध करायला पुण्य लागत नाही, ते पापजी. पण भजन म्हणायला खूप पुण्य लागतं, वाचर राम म्हणायला खूप पुण्य लागतं महाराज. दुसऱ्यासाठी जगायला, जय बाबाजी भक्त परिवाराचं जिल्हा प्रमुख व्हायला खूप पुण्य लागतं महाराज. तेव्हा साधूची संगत, भजन, नामस्मरण हे घडत असतं. तुकोबाराय म्हटलं, आता कवतुक वाटे मागचं झालेलं मागील परिहार, पुढे नाहीशीन दर्शन झालं आणि मग आता आम्हाला तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. फळ मिळालं, फळ मुक्ती मिळाली. सायुज्यता समीपता ज्या मुक्त्या सांगितल्या त्या घरी आल्या आणि आता आता दिवसचारी खेळी मिळी. कशामुळं झालं, याजसाठी केला होता टहार. प्रयत्न केल्यामुळं परमार्थातला. खूप कथा सांगितल्या. मीराबाईची कथा आहे, ज्ञानोबारांची कथा आहे, भगतसिंहाची कथा आहे, शिवरायांची कथा आहे. प्रयत्न केला, तुकोबारायांनी प्रयत्न केला, डोंगरावर जाऊन भजन केलं, मग ते देवरूप झाले. आणि मग म्हणता आलं, याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. एक 5 मिनिटं घ्यायचे, झालं कीर्तन. जाता जाता सगळ्यांना एक विनंती आहे, 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दिवस दिवस दारे धरतो तो आपला बाप असतो. फाटलेलं कपडे घालून, पोरांनो तुम्हाला मला जीनची पॅन्ट आणणार आपला बाप असतो. सांगू द्या, खूप कष्ट करतो बरं का. एका कवीचं वाक्य आहे बरं का. एक कवी म्हणतो, त्याच्या फाटक्या सदऱ्याला, कुणाच्या बापाच्या, आपले जे वडील आहेत ना, जरा आठवा पोरांनो, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, कुणी भाऊ म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. बाण श्रावण आला लागला होता. दशरथ राजा पाण्याची झाडी घेऊन आला होता आणि वडाच्या झाडाखाली एका अरण्यामध्ये एक आंधळा बाप आणि एक आंधळी आई बसलेली होते.
आत्ता येईल आमचा बाळ, आमची तीर्थयात्रा करायला निघालाय, असे पोरं आता नाही. गोपाल दादासारखी या मुलीसारखी मुलं आता नाहीत. पावसात सुद्धा कीर्तन ठेवणारी, बापाला देवाजवळ पोहोचत करणारी, व बापासाठी भजन ठेवणारी, बापासाठी अन्नदान ठेवणारी. अरे समाजासाठी जगणारी माणसं कमी आहेत. ऐका रे, घरी घेऊन जा रे परिसर. ओ संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा, खूप आलेले भाविक, माझं एवढं उदाहरण घरी घेऊन जा. 10:30 ते 12:30 2 तास तुम्हाला मी कीर्तन दिलंय. तुम्ही रडलात, तुम्ही कीर्तनात गेलात, बाप शिकलात, माऊली शिकलात, तुकोबाराय शिकलात, भजन शिकलात. एवढ्या कथा मी तुम्हाला आज सांगितल्या. झालंय माझं कीर्तन. जाता जाता ऐका, बाण लागला होता, पाण्याची झारी घेऊन आलेला, चाहूल लागली पायाची. विचारलं, राजा आलास का रे? फार दूर गेला होतास का रे? पाणी जवळ नव्हतं का रे? तुझ्यासारखी मुलं आता नाहीत रे बाळा. आम्हाला खांद्यावरती घेऊन तीर्थयात्रा करतो श्रावणा. अरे खरं तर आम्ही तुझे मायबाप आहेत, पण तूच आमचा मायबाप आहेस राजा. खूप प्रेम करतात काही माणसं बापावर. गणपतराव काळेसाहेब, राजू शेठ, मी आता एक 5-6 दिवसापूर्वी बावधन नावाच्या गावी पुण्यामध्ये कीर्तन केलं. जिव्हाळा चॅनलला आहे. त्या पोरानं बापासाठी 8 दिवसाचा सप्ताह ठेवला होता. 8 दिवसाचा 5 कोटी रुपये खर्च केला हो सप्त्याला. इतका खर्च केला हो. 50 लाखाचा मंडप दिला महाराज. मोठे कीर्तनकार बोलवले आणि 10,000 लोक कीर्तनाला आली. त्यांना रोज जेवायला होतं महाराज, 2 टाईम जेवायला. तर कीर्तन झाल्यावर तो पोरगा माझ्या गळ्यात पडला. मी त्याचा हार घालून स्वागत केलं आणि मी त्या बाळाला म्हटलं, बा एवढा खर्च कशासाठी? तर त्यानं सांगितलं, बाबा आमच्या वडील लाकडाचा व्यापार करायचे, वखार चालवायचे. तर माझ्या बापाला एक डोळा होता, एका डोळ्यानं जग दिसायचं. पण ते लाकडाचं तोडता तोडता अचानक धलपी उडाली म्हणे आणि ती धलपी डोळ्याला लागली. तर माझा बाप आंधळा झाला. 2ही डोळ्यानं माझ्या बापाला जग दिसेना. तेव्हापासून ते मागच्या वर्षाला माझे वडील गेले. मी कोणत्या तीर्थयात्रेला कुठे फिरायला गेलो नाही. जरी गेलो तर माझ्या बापाला असं 2 हातामध्ये घेऊन जायचो. माझी बायको, माझी पोरं जायची समुद्रात, पण मी बापाला असं समुद्राच्या काठाला बसून शेजारीच बसायचो. बापाचा हात धरून म्हणायचो, बाबा समोरून समुद्राची लाट येते बरं. हो, हे बघा इथं आंब्याचं झाड आहे. माझ्या वडिलाला दिसत नव्हतं, पण 15 वर्ष मी वडिलांची खूप सेवा केली. घळाघळा माझ्या डोळ्यातून अश्रू आले की कोण म्हणतं जगात पुंडलिक नाही? नक्की आहेत बघा, खूप पुंडलिक आहेत, खूप आहेत. जिवंतपणे मायबापाची सेवा करतात. भाळवणी नावाचं गाव आहे नगर जिल्ह्यात. हो, 5 महिन्यापूर्वी मी कीर्तन केलं त्या गावाला. कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यावर एक लाल फेट्याचा म्हातारा उभा राहिला. माईकवर बोलायला लागला, अक्रूर महाराज काय तुमचा आवाज आहे, काय भारी कीर्तन करता, थेट हृदयामध्ये जातं कीर्तन. काय संत कथा सांगता, काय रामायण सांगता, वा महाराज काय आई सांगितली म्हणे. पण ज्या आईचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन तुम्ही केलं, त्या आईचा एकुलता एक पोरगा मातीलाही आला नाही, दशक्रियेलाही आला नाही, गंगापूजनालाही आला नाही, वर्ष श्राद्धाला सुद्धा आला नाही. या विठाला पोरगा आला नाही. मी म्हटलं, बाबा काय करतो पोरगा? म्हटले, आमचा पोरगा डॉक्टर आहे, अमेरिकेला राहतो, एकुलता एक आहे. काय शिक्षण देऊन तरी फायदा, काय पैसे कमवून तरी फायदा. मायबापाच्या मातीला जर मुलं येत नसतील तर दुर्भाग्य आहे. मात्र अशी जी गोपालदादासारखी मुलं असतील, बाप गेल्यावरही पावसाच्या कालखंडामध्ये पत्र टाकून, वरून ताडपत्री टाकून कीर्तनच करतात, अशा मुलाला मात्र कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचं हरिक वाटे देवा असं तुकोबाराय म्हणतात. अकटा करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला, त्याचंही तुकोबाराय वर्णन करतात. विनंती असेल, मायबापाची जिवंतपणे सेवा करा. हे 2 हात जिवंत बापाला द्या. हे बघा, या मुलीचा बाप राहिला नाही. मगाशीपासून त्या मुली रडतात, तो गोपालदादा रडतो. आपल्या डोळ्याला कीर्तन ऐकताना अश्रू आले. मायबाप निघून गेल्यावर काही करता येत नाही. महाराजजी आले, स्वामीजी आले, संन्यासी आहेत. विचारा बाबांना, धर्मशास्त्रानं त्यांना आणि मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण. त्याला संन्याशी म्हणतात, तो सगळ्याला विसरतो. पण हे संन्याशी बाबा आहेत, यांचं दर्शन आपल्याला घ्यावं लागतं. पण समोर जर त्यांची आई आली तर आईचं दर्शन मात्र संन्याशाला सुद्धा घ्यावं लागतं. मातृदेव भव पितृदेव भव. या जगामध्ये माय बाप तुका म्हणे, माय बापे अवघी देवाची स्वरूपे, माय बापे केवळ काशी, ते नेन जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले
परब्रह्म उभे ठेले, विश्वाच्या मालकाला उभं करण्याची ताकद जर मायबापाच्या सेवेत असेल, पोरांनो तुम्ही माझे मित्र आहात, तुम्ही माझे सखे आहात. केतन किंग, टायगर वजीर बाबा खाण्यापेक्षा, मोबाईलवर रील्स पाहण्यापेक्षा आपल्या मायबापाची सेवा करा. विश्वाचा मालक तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही, देव तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. या दोन हाताने जिवंत बापाला सांभाळा. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. बाण लागलाय तुमच्या बाळाला माझ्याकडून, मी श्रावण नाही शब्द ऐकला. आंधळ्या बापानं जब पाणी आणणारा राजा होता त्याला श्राप दिला, दशरथा आम्हा सिद्धी झाले पुत्र दुःख, परी तू पावसी पुत्र शोक. 4 मुलं असतील तुला, पण राजा अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल. एका आंधळ्या बापाचा श्राप आहे रे राजा तुला. तुझ्या हातचं पाणी पिऊन आम्ही जगणार नाही, तुमच्या पुत्राच्या वियोगामध्ये मरणार आहोत. आपल्या संप्रदायातली कथा आहे महाराज. एक श्रावण बाळाच्या व्यथेमध्ये बाप मरून जातो. 4 मुलं जन्माला येतात दशरथाच्या पोटी. साक्षात विश्वाचा मालक येतो बघा. बापाचा श्राप काही चुकत नाही. राम लक्ष्मण वनवासात जातात. भरत शत्रुघ्न मामाच्या घरी असतात. राम राम कही राम राम, सारखा राम म्हणतो, राम म्हणतो, राम राम म्हणून प्राण ठेवतो. पोरगा जवळ नसतो. यालाच म्हणतात बापाचा श्राप. जिवंतपणे घेऊ नका. हे 2 हात बापाला द्या, 2 हात आईला द्या. आपल्या घरातली सोपी पूजा आहे महाराज. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या. हो, फक्त माय बापाची सेवा करा. जिवंतपणे आई वडिलाला वेळ द्या. माझ्या जीवनात मी काळे पाटील आईचं दर्शन घेतल्याशिवाय अजून गाडीत बसलो नाही. ॲक्सिडेंट झाला नाही, कुत्रं आडवं आलं नाही, कुठं लागलं नाही, होतच नाही. ती जाताना म्हणते ना कल्याण असो तुझं. आईचा आशीर्वाद घेऊन निघा, बापाचा आशीर्वाद घेऊन निघा. मात्र आज या कुटुंबाला बाप राहिला नाही. 1 वर्ष झालं. इतका गोड असणारा हा जनार्दन भाऊ, बाबाजी भक्त परिवारामध्ये काम करणारा, शांतिगिरी महाराजांच्या मठामध्ये, वेरूळच्या मठामध्ये जाऊन जिल्हा प्रमुख पद घेऊन समाजाला जोडणारा, अध्यात्मामध्ये या म्हणणारा बाप या कुटुंबाचा निघून गेला. नवे जिल्ह्याचा बाप निघून गेला. 1 वर्ष झालं. त्यांचे उपक्रम करत हा परिवार श्रीमंत असतानाही जेथ संपत्ती आणि दया दोन्ही असती आली एके ठाया. ज्ञानोबाराय म्हणतात ते जाण धनंजय विभूती माझी. काळे मामा काय गोड व्हाव्यात माऊलींच्या, असाच अर्थ निघतो. विभूती असतात ही माणसं तुमच्यासारखी देव देश धर्म याच्यासाठी जगणारी. आणि ती माणसं ज्यावेळेला जातात समाज रडतो, देश रडतो, साधू सुद्धा रडतो. एक महात्मे बसलेत आपल्या कीर्तनाला. 2 तासापासून आपण त्यांना वाटी लावतोय. आज 2 पिशव्या घेऊन हे भाऊ वर गेले असतील ना. विकास महाराज, डॉक्टर तुम्ही एवढा गोड कीर्तन ठेवलं म्हणून विकास बाबा तुम्हाला धन्यवाद. व एवढा छान परिवार आम्हाला दाखवला. उजव्या हातातली पिशवी बळीराम महाराज, प्रदीप महाराज ज्यावेळेला चेक झाली तर उजव्या हातातल्या पिशवीमध्ये समाजासाठी केलेलं काम, साधूची केलेली सेवा, भक्ती केलेली बाहेर पडली. आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये त्यांच्या मुलीनं ठेवलेलं कीर्तन, ज्ञानोबारांची कथा, तुकोबारांची कथा, एवढ्या सुंदर तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती, असा माल बाहेर पडला. सगळ्यासाठी असणारा दंड खाली झाला. आणि भगवंताच्या पायाजवळ बघा प्रकाश झाला. बघा एवढ्या पावसात ऊन पडलं बघा. अशा प्रकाशामध्ये आमचे हे भाऊ देवाच्या पायाजवळ समर्पित झाले. हात वर करून या सगळ्या परिवाराला त्यांनी आशीर्वाद दिला. पोरांनो तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती भावे दया. हात वर करून बापाचा आशीर्वाद घेतला. हा बापाचा आशीर्वाद या मुलांच्या पाठीशी राहू एवढीच प्रार्थना आपण सगळ्यांनी करा. ज्याला हात येत आहे मागचे पोरांनो करा. हात ज्याला आहे त्यांना हात वर करा. हे देवाची भक्ती आहे. आपलाही उद्धार आणि आमच्या जनार्दन भाऊंचाही उद्धार. 12:30 वाजले रे. हात वर करा, हात वर. आणि सगळ्यांनी म्हणा ज्ञानोबा राजा माझा Bye.
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय 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 विठोबा रखुमाई हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि विठोबा चल विठोबा माऊली हा 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 महाराजांनी गुरु माऊली हरि विठ्ठल पुढे देवा पुढे महाराज आहे उच्चारिला देवार फुला समापराज महाराज तारी गोरा राखा